पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात अपडेट आलेला आहे आणि टेंटेटिव्ह डेट जे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 30,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणत्याही पेपरने कोणत्याही ग्राउंडनी आहे कोणत्याही मुलाखतनी तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपला या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला बीपीएम पदामध्ये 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। त्याचबरोबर एबीपीएम पदामध्ये जो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना आणि डाकसेवक पदामध्ये पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपलं जे सिलेक्शन आहे 10वीच्या पर्सेंटेजवर होते आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे केव्हापासून चालू होतं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे मागील वर्षीचा सर्वात कमी कडाप कोणत्या डिव्हिजनचा गेला होता आणि महाराष्ट्राचा त्याच्या मागच्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी गेला होता, म्हणजे 50%, 40%, 60%, 70% असा कडाप पुढे गेला होता, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे। यामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत, एससी/एसटी कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 फी आहे आणि एससी/एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपयाचा सुद्धा फी नाही आहे। आणि महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी/एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जॉब आणि एसबीसी कोणती कॅटेगरी, तर 1 रुपया सुद्धा आपल्याला फी लागणार नाही आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात हे जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह डेटचं या ठिकाणी पत्रक आलंय, तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर सब्जेक्ट जो आहे तर विषय जो तुम्ही बघू शकता, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 प्रिपरेटरी एक्झरसाइज अँड टाइमलाइन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन। तर हे काही इंग्रजीमध्ये पत्रक आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल तर हे सर्व मी तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये वाचून दाखवून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तर विषय जो आहे तर तो आहे जीडीएस ऑनलाईन सहभाग वेळापत्रक जानेवारी 2026 तयारी आणि ऑनलाईन अर्जासाठी वेळापत्रक। तर खाली काय म्हटलंय, सर अँड मॅडम, हे जीडीएस ऑनलाईन सहभागासाठी विभाग आणि मंडळाद्वारे करावयाच्या तयारीच्या सराव वेळापत्रक जानेवारी 2026 आणि जीडीएस सहभाग पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेच्या संदर्भात आहे। या संदर्भात जीडीएस ऑनलाईन सहभागाच्या सध्याच्या वेळापत्रकाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी खालील वेळापत्रके निश्चित करण्यात आलेली आहे। तर पहिल्यामध्ये काय म्हटलंय की विभागाद्वारे रिक्त ताब्यात घेणे हे काय असणार आहे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत। आणि दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय की विभागाने मंडळाद्वारे ताब्यात घेतलेल्या रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत। आणि त्यानंतर थेट भाषणाद्वारे रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 14 जानेवारी 2026 ला आणि ऑनलाईन नोंदणी सुरुवात जी होणार आणि शेवटची जी तारीख आहे तर 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि 4 फेब्रुवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर जे पेमेंट करण्याची जी तारीख आहे 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत। आणि आपल्याला फॉर्ममध्ये एडिटिंग करायची असेल तर 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला एडिटिंग करता येणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा पहिला जो रिझल्ट लागणार आहे, पहिला जो कडाप लागणार आहे तर हा 20 फेब्रुवारी 2026 ला लागणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जे 2025 ची जी वॅकन्सी होती तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 6 लिस्ट या ठिकाणी आल्या होत्या आणि यावर्षी सुद्धा या ठिकाणी 6 लिस्ट या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे। 6 लिस्ट या ठिकाणी येणारच आहे आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये जे जून महिन्यापर्यंत ह्या 6 लिस्ट लागणार आहे आणि 6 लिस्टामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी 15 ते 20 दिवसानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागत असते आणि त्यानंतर जे ह्या लिस्टा सर्व या ठिकाणी जे जून महिन्यापर्यंत लिस्ट या ठिकाणी लागणार आहे 6। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती या ठिकाणी घोषणा होणार आहे। नवीन भरती या ठिकाणी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या या ठिकाणी जागा आणखीन जे जून महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा। आता वर्षातून 2 वेळा वॅकन्सी ही या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये 6 लिस्ट लागत असते, पहिल्या लिस्टमध्ये जरी आपलं सिलेक्शन झालं नाही तरी सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्ट या ठिकाणी लागत असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मागच्या वर्षीचा जर आपण या ठिकाणी कडाप पाहिला तर नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे, इथला जो कडाप गेलाय
आहे. 47% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. 45% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. त्याचबरोबर 60% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. त्याचबरोबर 65% वाल्या सिलेक्शन झालं आहे. तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. आणि महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं 2023-24चा जो कट ऑफ गेला होता महाराष्ट्राचा गोवा डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ गेला होता फक्त 50% वर गेला होता. त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 65% वर गेला होता. गोवा डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 65.66% वर गेला होता. त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 64% वर गेला होता. गोवा डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा 62% वर गेला होता. गोवा डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे युआर कॅटेगरीचा हा जे 60% वर गेला होता. आणि ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे गोवा डिव्हिजनचा 60% वर गेला होता. आणि एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 43% या ठिकाणी कट ऑफ गेला होता. ठीक आहे, तर एवढा काही कट ऑफ जे विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी गेला होता. तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मागील वर्षीचा कट ऑफ लिस्ट या ठिकाणी दाखवून देतो अरुणाचल प्रदेशची डिव्हिजनची. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी गोवा डिव्हिजनचा कट ऑफ आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्र गोवा डिव्हिजन जे महाराष्ट्रामध्ये येते तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा 50% वर कट ऑफ गेला आहे. ओपन कॅटेगरीचा 65% कट ऑफ गेला आहे. ओपन कॅटेगरीचा 65% कट ऑफ गेला आहे. ओपन कॅटेगरीचा 64% कट ऑफ गेला आहे. ओपन कॅटेगरीचा 62% कट ऑफ गेला. युआर कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा 60% कट ऑफ गेला. ओबीसी कॅटेगरीचा 60% गेला. एसटी कॅटेगरीचा या ठिकाणी 43% कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे. नॉर्थ वेस्ट डिव्हिजन म्हणजे अरुणाचल प्रदेशचा कट ऑफ आहे. मागच्या वर्षीचाच कट ऑफ आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी चिडू गाव आहे त्या ठिकाणी 67% कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघू शकता 65 कट ऑफ गेला आहे डिलिंग या गावामध्ये. त्यानंतर बघू शकता खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघू शकता 61 सुद्धा कट ऑफ गेला आहे या ठिकाणी बघू शकता कापा गावामध्ये. आणि त्यानंतर आपण खाली जर आपण थोडंफार पाहिलं तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर लिडुक हे एक गाव आहे. तर इथला जे डिव्हिजन आहे इथला जो कट ऑफ गेला 61% कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण या ठिकाणी लोटो यांगफो हे डिव्हिजन आहे या ठिकाणी सुद्धा 61% कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त 51% कट ऑफ गेला बघू शकता तुम्ही या ठिकाणी 51% या ठिकाणी मुलाचं सिलेक्शन झालं आहे. डिव्हिजन आहे मिटे डिव्हिजन आहे. त्यानंतर 66 वर कट ऑफ या ठिकाणी गेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे. ऑल इंडियातले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता एक लक्षात ठेवा. आता या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता 47% कट ऑफ गेलेला आहे. जे सुपसिंग गाव आहे डिव्हिजन आहे तर 47% कट ऑफ या ठिकाणी या डिव्हिजनचा गेलेला आहे. त्यानंतर खाली जर आपण या ठिकाणी पाहिलं तर खाली बघू शकता तुम्ही टोंगपोंग म्हणून हे गाव आहे विलेज आहे. बीपीएमचा पद होता 47.5% कट ऑफ त्या ठिकाणचा गेलेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर 64% पर्यंत कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर खाली जर आपण या ठिकाणी पाहिलं आणखीन 60% कट ऑफ या ठिकाणी गेला आहे बघू शकता तुम्ही. कोणतं डिव्हिजन आहे तर अरुणाचल प्रदेशमधलं डिव्हिजन आहे. ठीक आहे, तर बघू शकता 60% वर कट ऑफ इथला गेलेला आहे. तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे.